मिराज शहर पोलिसांची कारवाई, तिघांविरुद्ध कारवाई करत 1 किलो गांजा केला जप्त। मिरज शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध कारवाई करत सुमारे 1 किलो गांजा हस्तगत केलाय। या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं ही कारवाई केली आहे। पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि रोख रक्कम असा सुमारे 81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। रियाज मेहबूब सारवान वय वर्ष 42 राहणार मंगल टॉकीज समोर मिरज, अमन अक्रम जमादार वय वर्ष 21 राहणार ख्वाजा वस्ती मिरज, मोहम्मद तौहीद सिद्दीकी राहणार जयसिंगपूर या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 29,100 रुपये किमतीचा 968 ग्रॅम गांजा, 2,000 रुपये रोख रक्कम व पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH10DF2611 ही 50,000 रुपये किमतीची दुचाकी असा सुमारे 81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। याबाबत पोलिसात नोंद झाली आहे की रियाज मेहबूब सारवान यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केला आहे। मात्र तरीही तो मिरजेत आला होता। त्यानं अमन अक्रम जमादार याच्याकडून 2,000 रुपये किमतीचा गांजा विकत घेऊन तो वरील क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवला होता। यावेळी पोलिसांच्या पथकानं त्या दोघांनाही जागेवरच पकडले। त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरचा गांजा हा त्यांनी जयसिंगपूर येथील मोहम्मद तौहीद सिद्दीकी यांच्याकडून आणल्याचं सांगितले। पोलिसांनी त्यांच्याकडून गांजासह वरील मुद्देमाल हस्तगत करून तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।